असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे नाही रडला, नुसताच कणला करून. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग तिनं विचारली त्याची जात, मग तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात म्हटल्यावर तिनं बरोबर ओळखली जात. मग तिनं बी कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला करून. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हटला पटत नाही, प्रबोधनकार वाचा. नातेवाईक म्हटले सत्यनारायण. कांबळे म्हटला जमत नाही, फुले वाचा. भावकी म्हटली जागरण गोंधळ, बोकाट तरी कापा. कांबळे म्हटला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. इथं कोण शाई वगैरे लावा आले का? चुना ना. मग कांबळे अशा चळवळीत आला. सगळ्या चळवळी अशा गट तट फुटून बिटून गेले. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, देश समजून घ्या, महाराष्ट्र समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. आणि आता कांबळे शिवसैनिक झाला. आता कांबळे शिवसैनिक झाला, शहाणा झाला, आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला. मग त्याला फोडायसाठी सापळा रचला. त्याला बुलवून बुलवून घेतलं, कांबळे नाही गेला. तो ऐकत नाही म्हणून त्याला मग जेलमध्ये टाकला. तिथं सुद्धा ईडीनं त्याला असा तुडवला, पण कांबळे तिथं बी नाही रडला, नुसताच काढला आणि असा भगवा फडकवत जेलमधनं बाहेर आला. अरे महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्ण अक्षरांनी, सोनेरी अक्षरांनी लिहिणारा जाणार तो इतिहास आहे. तो शिवसैनिक ज्या वेळेला न झुकता बाहेर आला ना, तो नाद नाही आमच्या रावसाहेबाला, नादच नाही. आता कांबळे वयस्कर झाला. त्याच्या परवा ते सोशल मीडियावर येडं झालेले. ते सोशल मीडियावर कोण आहे, निसर्ग चित्र येतं, त्याच्यावर लिहिलेलं असतं 70% डोळे बारीक करा. हे बारीक करतात आणि त्याच्यात येतं स्वामी दिसले पाया पडते. तो 70% डोळे बारीक करून स्वामी बघणाऱ्यांची जमात वाढली साहेब. अजून 30% डोळे उघडे आहेत ना, ती सुद्धा पूर्ण बंद व्हायच्या आधी उघडा, नाहीतर खरात घरात घुसल. आणि असं बोलल्यावर मला मारती. परवा कांबळेच्या मुलानं मोबाईल बघत अर्धा डोळा बारीक करत कांबळेला विचारलं, डॅडा महाराष्ट्र म्हणजे काय डॅडा? स्वाभिमान म्हणजे काय डॅडा? प्रबोधनकार ठाकरे कोण होते डॅडा? फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. अरार म्हटला, गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. म्हणून त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला
असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो पण नाही रडला. तो दोनदा काढला करून. मग याच्या लक्षात आलं डीएनए मधनं ही डबल जात. विचार ही स्वाभिमानातनच द्यायला लागत असतात. आणि आता कांबळे वेडा झालाय. कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात आहे. व्यवस्थेने त्याला वेडा ठरवलंय. कांबळे वेड्यासारखं स्वाभिमान म्हणतो, कांबळे वेड्यासारखं निष्ठा म्हणतो, कांबळे वेड्यासारखं संघटन म्हणतो, कांबळे वेड्यासारखं मराठी म्हणतो, कांबळे वेड्यासारखं भारत म्हणतो, कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय सांगतो.